नमस्कार, मी मनसुख शेख. बारामतीची युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत आहे. आज आपण बघत आहोत की लोकशाहीचा जो महत्वाचा अधिकार आहे मतदान, तो टक्का वाढावा यासाठी तहसील कचेरीने मतदान जनजागृती अभियान राबवत आहे. त्या दृष्टीने त्यांनी आज बारामती स्टेडियम इथे मतदानाचा टक्का कसा वाढेल त्यासाठी त्यांनी घेतात लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण बघूया तिथं बारामती महसूल कार्यालय यांनी मतदान जनजागृती करण्यासाठी लोकांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी तालुक्यामध्ये मतदान जनजागृती गीतांची एक टीम तयार केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आपण तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मतदान जनजागृती गीतांमधून लोकांची मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण लोकांची मतदान जनजागृती करत आहोत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी आपण महिलांची पथनाट्ये, शाळा कॉलेजातील मुलांची पथनाट्ये, शाळेतील रॅल्या, महिलांच्या रॅल्या, विविध ठिकाणी आपण रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदानाची जनजागृती करत आहोत. तसेच आपण हा मतदान जनजागृतीचा कार्यक्रम बारामती तालुक्यात भरपूर ठिकाणी घेतलेला आहे. तसेच जवळची रुई ज्या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच आपण आता सध्या संकल्पपत्र जो बारामती तालुक्यातील सर्व प्रायमरी स्कूलला आपण संकल्पपत्र वाटप पूर्ण केलेलं आहे. सरकारी कार्यालयामध्ये माझे कार्यालय माझी जबाबदारी या आशयाचं सुद्धा आपण संकल्पपत्र भरून घेतलेलं आहे. आणि तालुक्यामध्ये आपण जाऊन सोसायट्यांमध्ये जाऊन सुद्धा आपण मतदान जनजागृतीचे प्रोग्राम करत आहोत. शेतामध्ये जाऊन सुद्धा आपण मतदान जनजागृतीचे प्रोग्राम करत आहोत. तळागाळातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करून मतदान 100% करावं असं मी प्रशासनातर्फे आपण आवाहन करते. कार्यालयाकडून हा जागृती मतदान कार्यक्रम जो आयोजित केला आहे तो अतिशय खरंच उपयुक्त आहे. आणि सार्वजनिक प्लेस या ठिकाणी जागृती करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणीच हा कार्यक्रम चालतोय. आपल्या संविधानामध्ये मतदानाला फार महत्व आहे. आपल्या प्रत्येक मताचा हक्क प्रत्येक मतदाराने बजवावा, कारण लोकशाहीचा हा पाया आहे. आणि आपण तो मतदान करावे, पण इतरांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे. आणि हा आपलं निष्ठूर दिलेलं मतदान हे हक्क जो निवडून गेला तो या घटनेचं आणि या राज्याचं आणि देशाचं उत्कृष्ट कार्य करेल. असं कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपलं मत द्यावं आणि मतदारांनी आपल्या भागामध्ये सुद्धा जागृती करावी. आजचा हा उपक्रम जो आयोजित केला त्याचं लेखन मतदानासाठी त्यांनी काय केलेल्या कार्यक्रमाचं लेखन अप्रतिम आणि त्याला साथ संगत ह्या सगळ्या लोकांनी इतकी छान दिली की प्रत्येक लोक ऐकत बसतात आणि ऐकून जागृती वास्तविक जागृती होण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. त्यातली ही सगळ्यात आवडणारी गोष्ट की लोकांना या गीतांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं मतदान कसं करावं, मतदानासाठी काय काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींची माहिती या गाण्यातून दिली जाते आणि लोकांच्या ते लक्षात राहतं. आणि नक्कीच लोकांचं मतदानाची जे आपण म्हणतो टक्केवारी ही नक्कीच वाढेल यात शंका नाही. या उपक्रमात पुन्हा एकदा शुभेच्छा. तहसील कार्यालयात त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा अधिक शुभेच्छा. सन्माननीय मतदार बंधू भगिनी व मित्र हो, आपल्याला शासनाने एवढा मोठा अधिकार दिलेला आहे की आपल्या मतदानामुळे शासन निवडले जाते आणि तो अधिकार आपण वापरला पाहिजे, मतदान केले पाहिजे. काही लोक नुसते घरात बसून राहतात पण मताला येत नाही.
ही शासनाने जे दिलेला अधिकार आहे त्याला गैरवापर होतोय असं मला जरी वाटतं, तरी आपण मतदान उत्स्फूर्तपणे घरातून बाहेर निघून करावे अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो.